यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। पुणे विभागातील महसूल अधिकाऱ्यांवर राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155चा चुकीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी आता 69 महसूल अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे। अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पष्टीकरण सरकारनं तपासलंय, त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती? हेमाली, अत्यंत गंभीर असा हा प्रकार होता। किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली जमिनीचे जे मूळ मालक आहेत त्यांची नावं काढून बोगस नावं बदलून टाकल्याचा आरोप या महसूल विभागाच्या जवळपास 69 अधिकाऱ्यांवर हा गंभीर आरोप झालेला आहे। आणि हे आता चौकशी यांची सुरू झालेली आहे। पुण्यातील 69 अधिकाऱ्यांची चौकशी ही चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत महसूल मंत्री यांनीच विधानसभेच्या एका कामकाजाच्या दरम्यान प्रश्नोत्तराला उत्तर देताना दिलं होतं। आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे। यापूर्वीच 15 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे ज्यांनी बेकायदेशीर जमिनीच्या नोंदी केल्या होत्या। त्यामुळे एकूणच पुणे विभागातील महसूल अधिकाऱ्यांवर आता हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे आणि भविष्यात असे बोगस प्रकार केलेले आणखी काही अधिकारी यातून समोर येऊ शकतात आणि यांनी नेमकी किती प्रकरणं केलेली आहेत या संदर्भात देखील धक्कादायक माहिती समोर येऊ शकते। हेमाली, नक्की धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।